नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, शेती हा आपल्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अनन्यसाधारण महत्त्वाचा विषय आहे. कारण बहुतांशी लोकांचं जीवनमान हे शेतीवर आधारित आहे आणि आपल्या शेतीचं जीवनमान हे पर्जन्यावर आधारित आहे, म्हणजे मान्सून पावसावर अवलंबून आहे. चालू वर्षी खूप चांगली बातमी आहे आनंदाची की भारतीय हवामान खात्यानं चालू वर्षी जवळपास भारत देशाच्या सरासरीच्या म्हणजे 106 ते 160% पर्यंत पाऊस पडणार असं भाकीत वर्तवलेलं आहे. आणि त्यात आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे त्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 120% ते 132% पर्यंत सरासरीचा पाऊस पडणार असं भाकीत वर्तवलेलं आहे, जे गेल्या 2 सलग वर्षाच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याच्या आणि शेतीविषयक आस्था असण्याच्या सगळ्यांच्याच आशा ज्या आहेत ते प्रफुल्लित झालेल्या आहेत. मित्रहो, अशी जरी परिस्थिती असली तरी आपण बघतोय की हे जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सध्या आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात हीट वेव्ह आलेली आहे. तापमान आता अकोला किंवा अन्य ठिकाणी जवळपास 45-46 डिग्रीपर्यंत वाढतं आहे. थंडीमध्ये देखील थंडपणा वाढतोय, वेगाचे वारे वाहत आहेत. कधी कधी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर कधी पावसामध्ये खूप मोठा खंड पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान होतं. अशा आर्थिक नुकसानीच्या पातळीमध्ये त्याला मदत करण्याकरता शासन सर्वतोपरी प्रयत्न करतं. आपल्याला कल्पना आहे की माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली आता केंद्रामध्ये सरकार आहे, तर आपल्या राज्यामध्ये श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करते, जे शेतकऱ्यांविषयी अत्यंत जागरूक असा आहे आणि ज्यांनी शेतीविषयी अत्यंत नाविन्यपूर्ण योजना इथं आणलेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते पूर्वी जे आहे तर ज्या शेतकऱ्यांचं 50% पेक्षा जास्त नुकसान व्हायचं त्या शेतकऱ्यांनाच केवळ मदत दिली जायची. मात्र आता ह्या नवीन सरकारनं तो निकष जो आहे तो 50%वरून 33% पर्यंत आणला. त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्तीत जर शेतकऱ्याच्या पिकाचं 33% पेक्षा अधिक नुकसान जर झालं तर त्याला नुकसान भरपाई दिली जाणार आहे. दुसरा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे जे काही शेतकऱ्याला पूर्वी नुकसान भरपाई दिली जायची म्हणजे प्रति हेक्टरी, त्याच्यामध्ये जवळपास 1.5 पट ही वाढ केली त्या रकमेमध्ये. उदाहरण जर द्यायचं झालं तर जी काही कोरडवाहू पिकं आहेत, हंगामी पिकं आहेत, त्यांना पूर्वी प्रति हेक्टरी 4,500 रुपयापर्यंत मदत दिली जायची, ज्याच्यात 50% वाढ करून आता जवळपास 6,750 रुपयापर्यंत मदत दिली जायची. तर जी हंगामी परंतु सिंचन असलेली बागायती पिकं आहेत तर त्यांना 9,000 रुपये दिले जायचे, त्यांना आता 13,500 रुपये पर्यंत मदत दिली जाते. तर जी बागायती आणि फळपिकं आहेत ज्यांना 12,000 रुपयापर्यंत मदत होती त्यांना आता 18,000 रुपयापर्यंत मदत ही दिली जाते. आणि आपण बघितलं की राज्य सरकारने, केंद्र सरकारने गेल्या 2 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 6-7 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आजचा जो मुख्य चर्चेचा विषय आहे तो आहे पंतप्रधान पीक विमा योजना. आणि या योजनेच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आपल्याकडे जे तज्ञ उपस्थित आहेत त्याचा मी आपल्याला परिचय करून देतो. तज्ञ आहेत श्रीयुत मोहन वाघ. वाघ साहेब नमस्कार. नमस्कार मित्रहो, मोहन वाघ साहेब हे अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक विभाग नाशिक या ठिकाणी काम पाहतात. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये जवळपास 23 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सेवा दिलेली आहे आणि अत्यंत मुख्य पदांवर त्यांनी चांगली सेवा ही शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आज आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. आपले जे दुसरे तज्ञ आहेत ते आहेत श्रीयुत M.S. सावंत. सावंत साहेब नमस्कार. नमस्कार. सावंत साहेब हे भारतीय कृषी विमा कंपनीचे जे विभागीय कार्यालय आहे मुंबई इथं या ठिकाणी उप व्यवस्थापक म्हणून डेप्युटी मॅनेजर म्हणून काम पाहतात. आणि कृषी विमा क्षेत्रामध्ये आपल्याला कल्पना आहे की भारतीय कृषी विमा कंपनीचा मोठा सहभाग राहिला आहे. ते दोन तज्ञ आहेत, त्यांचं आपल्याला बहुमोल मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहेत. मित्र, आजचा हा कार्यक्रम आपला फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी थेट फोनद्वारे प्रश्न विचारून आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. फोन करण्यासाठी आमची संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24 90 80 50 व आमचा दुसरा दूरध्वनी क्रमांक आहे 24 98 80 50. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक या फोन नंबरच्या आधी लावा. तर मित्रांनो, आता आपण चर्चेला सुरुवात करूयात. सर्वप्रथम सावंत साहेब, ही जी काही पीक विमा योजना आहे, शेतकरी यांसाठी पीक विमा योजना आहे, ही साधारणतः केव्हापासून सुरू झाली, म्हणजे याचा इतिहास काय आणि त्याचा प्रामुख्याने उद्देश काय आहे? भारतामध्ये आपण पाहायला गेलं तर पीक विमा योजनेला फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे सन 1920 साली म्हैसूर संस्थानचे जे दिवाण होते श्री J.S. चक्रवर्ती, त्यांनी सर्वप्रथम पीक विमा योजनेचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये वेदर इंडेक्स बेस्ड इन्शुरन्स म्हणून एक त्यांनी अभ्यास केला. त्याचा शोध निबंधही त्यांनी प्रकाशित केला. परंतु काही कारणास्तव तो राबवण्यात आला नाही. आता जर आपण सध्याची जी हवामान आधारित पीक विमा योजना किंवा वर्षा विमा ह्या योजना पाहतो
तर सर्वसाधारण त्या विमा योजना ज्या आहेत त्या कन्सेप्टवरती आधारित योजना आहेत. म्हणजे 1920 साली जो अभ्यास झाला त्याच्या आधारावरती ह्या योजना राबवतो आपण आता. नंतर सर्वसाधारण 1972 साली म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिली पीक विमा योजना व्यक्तिगत स्वरूपात राबवण्यात आली भारतामध्ये. ती कापूस पिकासाठी राबवली आणि महाराष्ट्रामध्ये देखील काही पिकं आहेत त्याच्यामध्ये काही गावं आहेत त्याच्यासाठी ती राबवली. H4 कापूस जो वाण आहे त्याच्यासाठी ही योजना राबवलेली होती. नंतर ती जी योजना आहे ती 1972 सालापासून साधारण 1978 सालापर्यंत आपल्याकडे राबवली गेली. महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ती राबवली. नंतर 1978 पासून 1979 सालापासून ते 1984 सालापर्यंत एक पथदर्शक पीक विमा योजना म्हणून एक राबवण्यात आली. त्याच्यात काही बदल करून परत 1985 सालापासून ते साधारण 1999 सालापर्यंत आपण जी आपण सर्वंकष पीक विमा योजना जी आपण म्हणतो ती राबवण्यात आली. आणि 1999 पासून ते आता 2015-16चा जो रबी हंगाम होता तिथपर्यंत आपण राष्ट्रीय कृषी विमा योजना ज्याला आपण केंद्र सरकारची योजना होती ती आपण राबवलेली आहे. आणि खरीप 2016 हंगामाकरिता आता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी पंतप्रधान पीक विमा योजना आपण ऐकतो ती जाहीर केलेली आहे. तसा फार मोठा इतिहास भारतामध्ये पीक विमा योजनेला आहे. बरं वाघ साहेब, आता आपण बघितलं की जवळपास 1920 सालापासून म्हणजे महाराष्ट्र हे नेहमीच प्रातिनिधिक स्वरूपाचं राज्य राहिलेलं आहे की 1972च्या दुष्काळानंतर देखील या ठिकाणी विमा योजना राबवण्यात आली. आजची जी पंतप्रधान पीक विमा योजना आहे या पंतप्रधान पीक विमा योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? या योजनेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने आमच्या शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये एक क्रांती घडून आणणारी ही योजना आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आमच्या शेतकऱ्यांचं खरं आर्थिक स्थैर्य अबाधित राहील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही नवीन पीक विमा योजना जी आहे पंतप्रधान पीक विमा योजना याची अंमलबजावणी आपल्या देशामध्ये राज्यामध्ये 1 एप्रिल 2016 पासून सुरू झालेली. आपल्याला कल्पना आहे की हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आपण या संदर्भात म्हणजे प्रेक्षकांना माहिती देणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला कोल्हापूरवरून सदाशिव माळी म्हणून आपल्याशी संपर्क साधू इच्छितात, काही प्रश्न विचारू इच्छितात. सदाशिवजी, हा बोला. हा आपला प्रश्न विचारा. मला काय म्हणायचं वाघ साहेब? हा बोला साहेब. मी सोयाबीन शेंगा करणार आहे, त्यावेळी पीक विमा उतरायचं असेल तर काय करायला लागेल म्हणून विचारायचं. बरं बरं बरं. म्हणजे त्यांचं असं आहे की सोयाबीन पीक ते करतात, तर सोयाबीन करतात त्यांना पीक विमा योजना उतरायची आहे म्हणजे भाग घ्यायचा आहे, तर काय करावं लागेल? आपल्या या योजनेचा कालावधी जो आहे 1 एप्रिल पासून योजनेचा कालावधी सुरू झालेला आहे. 31 जुलै अखेरपर्यंत आपल्याला पीक विमा आपल्या सोयाबीन पिकाचा उतरवायचा आहे. म्हणून आपण आपल्या गावामधला जो काही तलाठी असेल याच्याकडून 7/12 उतारा घेणं, त्याच्यावर सोयाबीनची नोंद करून घेणं आणि पेरणी झाल्यानंतर आपला जो काही 7/12 उतारा आहे, जर समजा बँकेकडून आपण कर्ज घेतलं असेल तर बँकेच्या माध्यमातून जी काही विम्याची रक्कम शासनाने ठरवून दिलेली असेल ती रक्कम आपल्याला बँकेकडे जमा करून तो जो घोषणापत्र आहे, तुमचा जो अर्ज आहे विमा उतरवल्याचा, तो बँकेमध्ये जमा करावा लागेल. समजा तुम्ही कर्ज घेतलं नसेल तर तुम्हाला नजीकची जी काही राष्ट्रीयकृत बँक असेल त्या बँकेमध्ये तुमचं विमा उतरवल्याचं घोषणापत्र आणि जो काही विम्याचा हप्ता असेल, ज्या पिकाचे तुम्हाला 70%, 80%, 90%पर्यंतची जोखीम त्याच्यामध्ये रक्कम संरक्षित करता येईल आणि तो सुद्धा फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा करावा लागेल. विम्याची हप्त्याची रक्कम जमा करावी लागेल, त्याची पोच घ्यावी लागेल. वाघ साहेब, मी थोडंसं याच्यात थोडंसं सांगू इच्छितो या शेतकऱ्यांना की मित्र हो की पीक विमा योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत काही अधिसूचित मंडल आणि पीक निहाय मंडल ही अधिसूचित केली जातात की ज्या मंडलमध्ये त्या पिकाखालचं क्षेत्र जास्त आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम कोणत्याही पिकाचा विमा उतरवताना आपण हे बघणं गरजेचं आहे की आपलं जे मंडल आहे, रेव्हेन्यू मंडल आहे, ते त्या पिकाकरता अधिसूचित आहे. याची माहिती आपल्याला स्थानिक कृषी विभागाचा जो काही कर्मचारी आहे, कृषी सहाय्यक असेल, कृषी पर्यवेक्षक असेल किंवा तालुका कृषी अधिकारी असेल यांच्याकडे मिळू शकेल. आणि त्यानंतर जसं वाघ साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे एक 7/12चा उतारा, पीक पेरणीचा दाखला ते घेऊन आपण बँकेमध्ये जाऊन एक तर विमा हप्ता उतरू शकता किंवा पीक कर्ज घेतला असेल तर आपण त्या ठिकाणी साहजिकच बँकेमार्फतच तो आपल्याला उतरवला जाईल. आपल्याला जळगाववरून एक शेतकरी संपर्क साधू इच्छितात.
युवराज महाजन. युवराजजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. बोला बोला. हा. मी फळपीक विम्याच्या संदर्भात विचारतोय. हा. मी असं विचारतोय की माझ्याकडे संत्र्यांची 600 झाडं आहेत. बर बर. हा. हा, तर मला फळपीक विमा काढायचा आहे त्याचा, तर कुठे काढावा लागेल आणि त्याचे काय रेट असेल त्याचा? बर, आता चालू वर्षी ही 1 एप्रिल 2016 पासून जी पंतप्रधान पीक विमा योजना आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे, तर नगदी पिकांच्या बाबतीमध्ये विमा हप्ता जो काही आहे 5% आहे एकूण संरक्षित रकमेच्या. आणि पूर्वी जी होती आपली हवामान आधारित फळपीक विमा योजना होती, ती आता याच्यामध्ये सर्वकष कव्हर झालेला असल्यामुळे 5% आपल्याला विमा हप्ता द्यायचा आहे. आणि दुसरं, याच्यामध्ये तुमच्या फळबागेचा नोंदणीसह जो उतारा आहे तो तुम्हाला पहिल्यांदा काढावा लागेल. ज्या बँकेकडून समजा तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल तर त्या बँकेमध्ये उतारा, तो विहित नमुन्यातला अर्ज त्या बँकेमध्ये जमा करावा लागेल. कर्जाशी निगडीत असेल तर ती बँक तुमचा कर्जाचा जो काही रक्कम असेल त्याच्यामधून तो हप्ता कापून आणि विमा कंपनीकडे जमा करेल. समजा तुम्ही बिगर कर्जदार असाल तर तुम्हाला जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये विहित नमुन्यातला फॉर्म भरणं, 7/12 उतार्यावर त्याच्या नोंदी करून ते घोषणापत्र तुम्हाला बँकेमध्ये जमा करावं लागेल. आणि मग ती बँक तुमचं घोषणापत्र आणि विम्याची हप्त्याची रक्कम ही विमा कंपनीकडे पाठवेल. आणि मग वर्षभरासाठी तुमचा तो जो काही विमा आहे उतरवलेला त्या पिकाचा, वर्षभर तुम्हाला हंगाम संपस्तोपर्यंत संरक्षण मिळेल, फळांची काढणीपर्यंत. मला वाटतं की सावंतसाहेब, आपण भारतीय कृषी विमा कंपनी हवामान आधारित पीक विमा योजनेमध्ये, राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये नेहमीच अग्रणी स्वरूपाची राहिली आहे. आता ह्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेच्या माध्यमातून जी योजना आता आपण बंद होऊन नव्यानं आता ही पंतप्रधान पीक विमा योजना आणतोय, याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये किंवा सर्वसाधारण हे असतो की पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्याची नसते, ती कंपनीच्या जास्त फायद्याची असते. तर तुम्ही या संदर्भात काय सांगू शकाल? म्हणजे आता ही राष्ट्रीय कृषी विमा योजना जी आहे, जी रबी 1999 पासून आपण राबवली, त्याच्या सर्वसाधारणपणे हप्ता जो आहे शेतकऱ्यांनी तो सर्वसाधारणरित्या म्हणजे किती भरला आणि किती नुकसान भरपाई वगैरे काय मिळाली, याच्या संदर्भात काय सांगता येईल आपल्याला? निश्चितपणे याच्यामध्ये सांगता येईल. राष्ट्रीय कृषी विमा योजना जी आहे सन 1999 पासून आपण महाराष्ट्रामध्ये राबवतो, देशभरावर राबवतो. महाराष्ट्रामध्ये देखील आपण ती योजना मोठ्या प्रमाणात राबवतो आहे. महाराष्ट्रामध्ये ती सन 2006 सालापासून ऐच्छिक स्वरूपात आपण राबवत होतो राष्ट्रीय कृषी विमा योजना. जरी ती ऐच्छिक स्वरूपात राबवली होती तरी देखील आजपर्यंत जर आपण आढावा घेतला तर खरीप रबी 2014-15 हा जो हंगाम आहे तिथपर्यंत आपण 1225 कोटी रुपये विमा हप्ता जमा केला होता. बरोबर. आणि त्याच्या समोर आपण 4745 कोटी एवढी नुकसान भरपाई आपण शेतकऱ्यांना वाटप केलेला आहे. बरोबर. म्हणजे 1200 कोटी शेतकऱ्यांनी भरल्याच्या तुलनेत जवळपास 4500. आणि आताच म्हणजे पेपरमध्ये आपण आता राज्याचे कृषी मंत्री महोदयांनी पण सांगितलं की जो खरीप 2015चा हंगाम आहे ते एका हंगामाकरता 4000 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई जाहीर होतीये किंवा काय, तर त्याच्या संदर्भात काही सांगता येईल आपल्याला? खरीप 2015चं जे नुकसान भरपाई आहे त्याचं आता मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहे. साधारण एक आपल्याला 2 आठवड्यामध्ये त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना तुम्ही जी रक्कम सांगितली ती साधारण आपल्याला जाहीर करता येईल, तर तेही मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहे. तर अशा मोठ्या प्रमाणात आपण राष्ट्रीय पीक विमा योजनेमध्ये त्याचा सुद्धा खूप फायदा झालेला आहे. परंतु आता ही जी नवीन योजना आहे ती अधिक फायदेशीर होणार आहे, ती कशी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला कोल्हापूरवर, औरंगाबादवरून अरुण म्हणून आपल्याला संपर्क साधतायत. अरुण गोंगे, अरुणजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा, नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, अंदाजे फॉर्म भरलेले सर विमाचे ते कधी भेटणार सर पैसे? कशाची? मागच्या वर्षी जे भरलेले होते सर विमाचे फॉर्म. कोणत्या हंगामामध्ये? हंगाम हिवाळा सर. कोणत्या पिकासाठी? कपाशी मागचा सर्व सर. कपाशीसाठी? हा सर. हा, म्हणजे खरीप हंगामासाठी. ठीक आहे. आपल्याला औरंगाबादवरून अरुण गोंगे यांनी प्रश्न विचारला होता की त्यांनी कपाशीसाठी पीक विमा योजनेत भाग घेतला होता, मात्र अद्यापर्यंत त्यांना नुकसान भरपाईच्या संदर्भात काहीही माहिती मिळाली नाहीये. तर सावंतसाहेब काय सांगू शकाल? याच्यामध्ये तुम्ही जर खरीप 2015 हंगामामध्ये जर विमा घेतला असेल कापूस आणि तुम्ही जसं मका पिकाचं सांगितलं, तर त्याचीच मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की प्रक्रिया सुरू आहे आणि साधारण 1-2 आठवड्यामध्ये आपल्याला त्याचं किती नुकसान भरपाई किंवा काय आहे ते आपल्याला जाहीर करता येईल. म्हणजे 2 आठवड्यानंतर साधारण तुम्हाला त्याच्या बाबतीत निश्चित माहिती देता येईल. बरोबर. म्हणजे आता ते तुमचं अंतिम टप्प्यात आहे, टप्प्यात आहे. ते कदाचित आठवड्याभरात पण होईल किंवा जास्तीत जास्त 2 आठवड्यामध्ये मात्र निश्चितपणे त्यांना ती माहिती मिळून जाईल. आपल्याला औरंगाबादवरून दुसरे एक शेतकरी संपर्क साधताय, संतराम.
हॅलो, संतारामजी, आपला प्रश्न विचारा. सर, प्रश्न असा होता की भाजीपाला वर्गीय जे पिकं आहे, हा. टोमॅटो, अद्रक आहे, अशी हा. जे भाजीपाला वगैरे जे 3 महिन्यांची पिकं असतात, तर यांच्यासाठी काही संरक्षणाच्या संदर्भात काही आहे का पॉलिसीमध्ये? त्यांच्यासाठी आज मितीला जी काही पीक विमा योजना, जी राष्ट्रीय कृषी विमा योजना म्हणा किंवा जी नवीन पंतप्रधान पीक विमा योजना आहे, त्याच्यामध्ये भाजीपाल्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो आहे अंतिम मार्गदर्शक सूचना बाहेर पडायच्या, ती प्रक्रिया चालू आहे. परंतु यापूर्वी मात्र भाजीपाल्यासाठी नव्हतं आणि ह्याही योजनेमध्ये भाजीपाल्याच्या संदर्भामध्ये आता बघूया काय येत आहेत, परंतु आतापर्यंत अंतिम गाईडलाईन्स बाहेर यायच्यात. काय सांगू शकताय म्हणजे वाघ साहेब? यामध्ये फक्त कांदा पिकाचा एक समावेश केलेला आहे. बाकी भाजीपाला पिकाच्या समावेशाबाबत शासन स्तरावरची जी काही निर्णय प्रक्रिया आहे ही सुरू आहे. भाजीपाला पिकाचा त्याच्यामध्ये समावेश करण्याबाबत नाही, म्हणजे मला वाटतं की कसं आहे की प्रमुख ठळक पिकं जी आहेत तर ती घेतली जातात. आता 2011 पासून आपण प्रायोगिक तत्वावर राज्य शासन पहिलं आहे की ज्यांनी म्हणजे फळबागांसाठी हवामानाधारित फळपीक विमा योजना राबवली. त्यात देखील निवडक 8 फळपिकं जी आहेत ती घेतली आणि भाजीपाल्याचं क्षेत्र राज्यात एक 3-3.5 लाख हेक्टरच्या दरम्यान आहे आणि ते हे असल्यामुळं कदाचित त्यातली अद्यापर्यंत त्याला लागू नाहीये. ठीक आहे, मला असं विचारायचं आहे की आपण ज्या पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भात चर्चा करतोय त्याची ठळक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीची राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि आताची पंतप्रधान पीक विमा योजना काय सांगता येईल? ह्या योजनेमधले ठळक वैशिष्ट्य जे आहेत, कर्जदार शेतकऱ्यांना आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समावेश होता येईल. दुसरं, याची विमा हप्त्याची जी काही रक्कम आहे ही खरीप हंगामाच्या जे काही पिकं आहेत त्याची 2%, नगदी पिकांच्या बाबतीमध्ये 5% आहे. यामध्ये खऱ्या अर्थाने या योजनेमध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य जे आहे अबाधित राहणार आहे. याचं महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे का गाव किंवा ग्रामपंचायत हा घटक याच्यामध्ये गृहीत धरला जाणार आहे. समजा त्या ठिकाणी जर नैसर्गिक आपत्ती झाली तर एखाद्या शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर त्या शेतकरी बांधवांनी 48 तासाच्या आत जर विमा कंपनीला कळवलं तर विमा कंपनी महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत पंचनामा करून आणि त्या शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालेलं आहे स्थानिकरित्या, मग त्याच्यामध्ये पूर असेल, भूस्खलन असेल किंवा पुराचं पाणी साचून त्या पिकाचं नुकसान झालेलं असेल, गारपीट असेल, तर त्या वैयक्तिक शेतकऱ्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई जी आहे ती मिळणार आहे. म्हणून त्या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभागी होणं खूप गरजेचं आहे. का वैयक्तिक जर नुकसान झालं असेल तरी ते त्याला कव्हरेज मिळणार आहे. पुढचं या योजनेमधलं वैशिष्ट्य जे आहे त्या शेतकरी बांधवांनी पेरणी पूर्व जी काही घटक आहेत प्रतिकूल, समजा पाऊस वेळेवर आला नाही पण त्या पिकाच्या पेरणीची तारीख उलटली गेलेली असेल तरी त्याला कमीत कमी 25% संरक्षण मिळणार आहे. दुसरं याच्यामधलं वैशिष्ट्य आहे पेरणी केल्यापासून ते पीक काढेपर्यंत जे काही नैसर्गिक आपत्ती आली असेल त्याच्यामध्ये जे नुकसान झालं असेल तर ते सुद्धा त्या शेतकरी बांधवांना विमा संरक्षण मिळणार आहे. एखाद्या शेतकरी बांधवाचं समजा पीक हे काढलेलं आहे, शेतामध्ये पसरवलेलं आहे आणि त्या कालावधीमध्ये समजा जर पाऊस आला, अवेळी पाऊस आला, गारपीट झाली, चक्रीवादळ झालं, त्याचं नुकसान झालं तर 14 दिवसापर्यंतचे जे काही नुकसान भरपाई आहे ते विमा संरक्षण त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे. म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे का आपण जास्तीत जास्त या विमा योजनेमध्ये सहभागी व्हावं. म्हणजे जे काही तुमचे पिकं घेणार आहात खरीप हंगामामध्ये ह्या सर्व पिकांचं जेवढे जेवढे तुमचे क्षेत्र आहे, सर्वे नंबर आहे, ह्या प्रत्येक क्षेत्राचा, प्रत्येक सर्वे नंबरचा, त्याच्यामध्ये जे पिकं पेरणी करणार आहात, लागवड करणार आहात, ह्या प्रत्येकाचा विमा उतरवा. कारण या योजनेमध्ये विम्याची हप्त्याची जी काही रक्कम आहे 2% आहे खरीप हंगामामध्ये आणि नगदी पिकांसाठी आहे 5% आहे. हे महत्त्वाचे वैशिष्ट्य या योजनेचे आहेत. आपल्याला अशोक देशमुख म्हणून हिंगोलीवरनं काही प्रश्न विचारू इच्छितात. अशोकजी, आपला प्रश्न विचारा. हो, नमस्कार साहेब. माझा पहिला प्रश्न असा आहे की खरीपाचा पीक विमा उतरल्यानंतर त्याचं परतफेड नुकसान भरपाई देण्यासाठी जवळपास 1 वर्ष वेळ लावला जातो. मला वाटतं त्याची काही आवश्यकता नाही. आणि दुसरं आहे कृषी, आपण प्रायव्हेट कंपनीचा हवामान आधारित कृषी विमा काढला आणि राष्ट्रीय कृषी विमा काढल्यानंतर दोन्हीच्या मावेजामध्ये खूपच फरक आहे.
असं कसं शक्य आहे? कारण तुमचा दुसरा प्रश्न नाही समजला की प्रायव्हेट कंपनीचा आणि भारतीय कृषी विमा कंपनीचा विमा काढला म्हणजे? हवामान आधारित बरोबर, फळपीक विमा योजना, विमा योजना, कृषी विमा योजना आणि राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना, या दोन्ही मध्ये परतावा जो मिळाला तो खूप राष्ट्रीय कृषी विम्याचा चांगला मिळाला आणि हवामान आधारितचा कमी मिळाला. वातावरण दोन्हीसाठी सारखंच होतं. आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. म्हणजे सावंत साहेब, आता भारतीय कृषी विमा कंपनी ही लिडिंग कंपनी आहे. म्हणजे गेले आपण 15 वर्ष जे आहे ह्या कंपनीच्या माध्यमातूनच ही राष्ट्रीय कृषी विमा योजना राबवतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की खरीप हंगामाचा जो काही विमा काढलेला आहे त्याला जवळपास 1 वर्ष जातं आणि त्याच्या क्लेम सेटलमेंटला. काय सांगता येईल तुम्हाला या संदर्भामध्ये? याच्यामध्ये असं सांगता येईल की आपली खरीप राष्ट्रीय पीक विमा योजना जी राबवतो आपण, खरीपाची उत्पन्नाची आकडेवारी जी आहे ती आपल्याकडे सर्वसाधारणपणे 31 जानेवारीला येते. त्याच्यात पण तूर, कापूस आणि कांदा ही 3 पिकं जी आहेत त्याची आकडेवारी जी येते शासनाकडून ती 31 मार्चला येते. आणि आकडेवारी आल्यानंतर त्याचं आकलन आपण करतो आणि आकलन करून त्याच्यामध्ये शासनाचे भारत आणि राज्य शासनाकडून आपल्याला पैसे घ्यावे लागतात नुकसान भरपाईमध्ये. तर ते पैसे येणे 1 वर्ष नाही पण त्याच्या काही महिन्यांचा कालावधी आपण म्हणू शकतो तेवढा निश्चित लागतो. तर पंतप्रधान पीक विमा योजना जी येते त्याच्यामध्ये शासन जे आहे ते सुरुवातीलाच विमा हप्त्याचं अनुदान म्हणून देणार आहे. त्यामुळे हा जो कालावधी आहे तो उत्पन्नाची आकडेवारी जेव्हा येईल तिथून पुढे 45 दिवसामध्ये सर्वसाधारण द्यावी जास्तीत जास्त. तर ते आपल्याला लवकरात लवकर देता येईल. पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये ते नुकसान भरपाई आपण लवकर देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ते प्रावधान त्याच्यात आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसे मिळतील ते पाहता येईल. त्यांचा दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की राष्ट्रीय पीक विमा योजना जी आहे त्याच्यामध्ये उत्पन्न आधारित विमा योजना आहे. बरोबर. आणि मागील वर्षाची सरासरी उत्पन्न ज्याला आपण उंबरठा उत्पन्न म्हणतो त्याच्यामध्ये जर चालू हंगामाच्या वर्षीचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये घट आली तर आपण ते विमा संरक्षित रकमेच्या नुसार नुकसान भरपाई देत असतो. बरोबर. आणि हवामान आधारित पीक विमा योजना जी आहे त्याच्यामध्ये हवामानाचे वेगवेगळे घटक आहेत. उदाहरणादाखल घ्यायचं तर आपण समजा कापूस पीक घेतलं त्याच्यामध्ये 3 समजा घटक आहेत. एक कमी पाऊस आहे, अत्यंत जास्त पाऊस आहे, अतिपाऊस आणि पावसाळ्यातील खंड आहे. या 3 टप्प्यामध्ये विमा संरक्षित रक्कम विभागलेली असते आणि त्यामुळे त्या ज्या टप्प्यांमधलं विमा संरक्षण रक्कम देय होते तेवढीच रक्कम ट्रिगर म्हणतो आपण त्याला. तो ट्रिगर जेव्हा हिट होतो किंवा तो ट्रिगरची नुकसान भरपाई जी आहे तेवढीच ते शेतकऱ्यांना दिली जाते. अर्थात पीक राष्ट्रीय कृषी विमा योजनेमधली विमा संरक्षित रक्कम आणि हवामान आधारित पीक विमा योजनेतली विमा संरक्षित रक्कम याच्यामध्येही तफावत आहे. त्यामुळे आपण त्याला डायरेक्टली त्याची तुलना करून किंवा लिंक करू शकत नाही. या 2 योजना पूर्णतः वेगळ्या आहेत. आणि हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये आपण अनेक खासगी कंपन्यांना देखील जशी HDFC एर्गो आहे, इफ्को टोकियो आहे यांना देखील म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी बरोबर त्यांना स्थान दिलेलं आहे. पण त्यांचं असं आहे की तिथं त्यांना कमी नुकसान भरपाई मिळाल्यामुळं आणि भारतीय कृषी विमा कंपनी जे आपण बघतोय की 1200 कोटीच्या अगेन्स्ट 4,500 कोटीपर्यंत आता मिळाली आणि एकट्या खरीप हंगामामध्ये ती जवळपास 4,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळते. ते शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि खूप चांगलं आहे. आता आपल्याला एक मच्छिंद्र म्हणून शेतकरी आपल्याला काही फोनवर प्रश्न विचारू इच्छितात. मच्छिंद्रजी, आपला प्रश्न विचारा. साहेब, तुम्ही कांद्यासाठी पीक विमा देता आणि आता हे कांदे लावले आम्ही त्याला भावच नाही. आता त्या कांद्याला काहीच परवडत नाही. मग आता काय करावं त्यासाठी? आता काय नुकसान भरपाई काय मिळेल शेतकऱ्याला? आपल्याला एक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की कांद्याचे भाव आता पडलेले आहेत आणि त्या पडलेल्या भावाला मुळे जे शेतकऱ्याचं नुकसान होतंय त्याला पीक विमा योजनेच्या माध्यमातून काही संरक्षण आहे का? वाघसाहेब, काय सांगा? या योजनेमध्ये कांदा पिकाच्या भावासाठी संरक्षण नाहीये. जर शेतकरी बांधवांचं नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झालं असेल उभ्या पिकांचं कांद्याचं त्याला संरक्षण आहे, भावासाठी संरक्षण नाहीये. बरं. आपण उत्तम गुंजाळ म्हणून नाशिकवरूनच एक शेतकरी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. उत्तमजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा उत्तमजी, विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे, टमाटीसाठी विम्याची काय व्यवस्था आहे? टोमॅटो पीक आता नाशिक विभाग आहे आणि त्याच्यामुळे भाजीपाला आहे, त्याच्यात टोमॅटोचा समावेश आहे. टोमॅटोसाठी काय विमा आहे का? ह्या नवीन पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये टोमॅटो पिकाचा समावेश नाहीये, फक्त कांद्याचा समावेश चालू वर्षी पहिल्यांदा केलेला आहे.
म्हणजे टोमॅटो पिकासाठी सध्या परिस्थितीमध्ये विमा नाही आहे. नाही. वाघ साहेब, तुम्ही असं सांगा की आता गेली 2 वर्ष हे नवीन सरकार आले, आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे, इथे फडणवीस सरांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आहे. या सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून हे जे काही नैसर्गिक आपत्तीने पिचलेले शेतकरी आहे त्याच्या दृष्टिकोनातून काही असे ठळक निर्णय घेतले जे आपल्याला सांगता येतील, काय सांगाल? याच्यामध्ये पहिला जो निर्णय आहे खऱ्या अर्थाने आमच्या शेतकरी बांधवांचं आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्यासाठी एक क्रांतिकारी योजना जी आता चालू झालेली ती पंतप्रधान पीक विमा योजना. या योजनेमध्ये नाही, याच्याविषयी तर आपण बोलतोच आहे, याच्या व्यतिरिक्त या योजनेव्यतिरिक्त जमीन आरोग्य पत्रिका अभियान, आमच्या शेतकरी बांधवांच्या प्रत्येक शेताचं प्रत्येक सर्वे नंबरचं त्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारच्या अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी जास्त आहे याची तपासणी करून त्यानुसार शेतकरी बांधवांना जे काही पुढे पिकं घेतील त्याप्रमाणे खतांच्या मात्रा, खतांचे व्यवस्थापन याबाबत तंत्रज्ञानामार्फत सल्ला देण्याचे एक अभियान, एक जमीन आरोग्य पत्रिका अभियान या 3 वर्षाअखेर सर्व शेतकरी बांधवांना त्या जमीन पत्रिका दिल्या जाणार आहेत. पुढची जी महत्त्वाची योजना आहे पंतप्रधान सिंचन योजना. याच्यामध्ये ही सुद्धा योजना जे काही आपल्या शेतकरी बांधवांना ठिबक सिंचन, तुषार सिंचनच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र जे काही उपलब्ध पाणी आहे त्या पाण्याच्या अधीन राहून जास्तीत जास्त क्षेत्र याच्यामध्ये कव्हर होईल, जास्तीत जास्त उत्पादन येईल, एवढी ही एक महत्त्वाची योजना याच्यामध्ये सुरू केलेली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना याच्यामध्ये सुरू आहे. या योजनेमध्ये एक भरीव तरतूद केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या मार्फत केली गेलेली आहे. जलयुक्त शिवार अभियान जे काय ह्या दुष्काळी परिस्थितीमध्ये एक लोक चळवळ एक उभी केलेली आहे. जलयुक्त शिवार अभियान सुद्धा एक आपल्या राज्यासाठी एक चांगली योजना आपल्या राज्य शासनाने सुरू केलेली आहे. महात्मा फुले जलभूमी अभियान योजनेच्या माध्यमातून जे काही जुने बंधारे असतील, पाझर तलाव असतील, धरणं असतील, नालाबांध असतील, सिमेंट बांध असतील, याच्यामध्ये जे काही गाळ साचलेला आहे तो गाळ शेतकरी बांधवांना मोफत स्वरूपात काढून आणि ते पण देण्याचे एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हा आपल्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे. तो आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जे नैसर्गिक आपत्तीवर म्हणजे शेतकऱ्याची आर्थिक हानी होते तर त्या ठिकाणी मगाशी चर्चा केल्याप्रमाणे जो काही मदतीचा निकष आहे तो 50% 33% आणला. जे काही मदतीचे जे काही प्रति हेक्टरी नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये 1.5 वाढ केली. म्हणजे जे काही 4,500चे 6,750 केले, 9,000चे 13,500 केले, तर 12,000चे 18,000 रुपये फळपिकांकरता केलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला परभणीवरून एक शेतकरी काही प्रश्न विचारू इच्छितात. गायत्री वटमवार, गायत्रीजी प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी खरीप हंगाम 2015 साठी सोयाबीन, तूर, मूग या 3 खरीप हंगाम 2015 साठी सोयाबीन, तूर, मूग या 3 पिकांचा पीक विमा भरलेला होता. अद्याप त्याची मला नुकसान भरपाई काहीच भेटलेली नाहीये आणि ती कधी भेटेल, शेतकऱ्यांना त्याबद्दल कशी माहिती मिळेल, हा माझा प्रश्न होता. सावंत साहेब, मगाशी तुम्ही उत्तर दिलेलं आहे तरी पुन्हा एकदा सांगा. यांनी स्पेसिफिक ती 2-3 पिकं सांगितलेली आहे, परंतु सगळ्याच आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एक आठवडाभरामध्ये किंवा 2 आठवड्यामध्ये याचा अंतिम टप्प्यामध्ये आहे निर्णय. पण त्याची माहिती त्यांना कशी मिळेल आणि केव्हापर्यंत त्यांच्या खात्यावर जाईल काय सांगता येईल आपल्याला? सर्वसाधारण एक 2 आठवड्याचा कालावधी आपण गृहीत धरतो. याची मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहे आणि जिथे नुकसान भरपाई योजनेच्या तरतुदीनुसार देय होणार आहे ती आपण कॅल्क्युलेट केलेली आहे आणि त्याचं गणना करून आपण ते वैयक्तिक ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे, जिथे तुम्ही विमा हप्ता भरलेला आहे, त्या बँकेमध्ये हे पैसे आपोआप जमा केले जातील. बरोबर. आणि जमा केल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावरती जमा केले जातील. बरोबर. आणि जशी नुकसान भरपाई जाहीर होईल तशी पेपरला देखील याच्यामध्ये बातम्या स्वरूपात दिलं जातं, आवाहनं केली जातात, मंत्री महोदयांच्या याची माहिती दिली जाते. सावंत साहेब, आता आपण ही जी काही नवीन पंतप्रधान पीक विमा योजना आपण राबवतोय याची काही वैशिष्ट्ये आपण बघितली. त्याच्यामध्ये ठळक वैशिष्ट्य म्हणजे जे राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये नव्हती ते म्हणजे राष्ट्रीय कृषी विमा योजना केवळ उभ्या पिकांकरता होते, म्हणजे पीक पेरणीपासून तर काढणीपर्यंत संरक्षण होतं. पण याच्यात जो मूलभूत बदल आहे तर काही पिकाची म्हणजे कमी पाऊस पडला किंवा पावसात खंड पडला त्याच्यामुळे पेरणी होऊ शकली नाही, तर त्या ठिकाणी समजा 75% पेक्षा जास्त क्षेत्र जर नापेर जर राहिलं तर विमा संरक्षित रकमेच्या 25% मदत त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. दुसरा भाग म्हणजे मगाशी जसं 2 शेतकऱ्यांनी या ठिकाणी विचारलं की त्यांनी खरीप 2015 मध्ये विमा उतरवलेला आहे, परंतु अद्यापर्यंत त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. जवळपास आता 1 वर्षाचा कालावधी होईल.
तर त्यामध्ये जर नैसर्गिक आपत्तीमुळे जर त्या पिकाचं नुकसान जर झालं आणि त्या शेतकऱ्यांनी 48 तासाच्या आत बँकेला किंवा यांना जर कळवलं तर त्या संदर्भात देखील काही नुकसान भरपाई ताबडतोब देण्याचा प्रावधान आहे. मला वाटतं एक 25% पर्यंत नुकसान भरपाई तात्काळ देण्यात येईल आणि नंतर मग शेवटी जे अंतिम जाहीर होईल, मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे काही अंतिम आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर 45 दिवसाच्या आतमध्ये नुकसान भरपाई त्याच्यातून वळती करून घेणं या संदर्भात आहे. किंवा आता असं होतंय की बऱ्याच ठिकाणी शेतकरी देखील सांगतात किंवा अतिशयोक्ती होईल, परंतु बैलाच्या एका शिंगावर पाऊस जर पडला तर दुसऱ्या शिंगावर ते कोरडं राहतं. म्हणजे गाव पातळीवर आपण जे पीक विम्यासाठी मंडळ घटक घेतलाय त्याच्या कमी देखील गावांमध्ये काही भागात पाऊस पडतो, अतिवृष्टी होते आणि काही भागात नाही राहतो, खूप थोडका भाग असतो. तर त्या अशा प्रकारे जे व्यक्तिगत नुकसान होतं शेतकऱ्याचं तर त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये काय याच्यात आहे का या पंतप्रधान पीक विमा योजनेस ताबडतोब नुकसान भरपाई देण्याचं? या योजनेमध्ये राष्ट्रीय पीक विमा योजने व्यतिरिक्त जे बदल केलेले आहेत ते मुख्यत्वे करून एक तर पेरणी शेतकरी करू शकला नाही तर त्याच्यासाठी आहे. दुसरं जे आहे मध्यामध्ये जर काही असं जाणवलं की पावसाअभावी हंगामामध्ये फार नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये देखील 25% विमा संरक्षित रकमेची रक्कम द्यायची सुविधा आहे, प्रावधान आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपण म्हणतो की एक स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहेत, ते जे 3 स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहेत त्याच्यामध्ये गारपीट आहे, त्यानंतर चक्रीवादळ, तुमचं भूस्खलन आहे आणि पूर आहे. याच्यामुळे जर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं तर वैयक्तिक पाहणी करून त्याच्यामध्ये 48 तासाच्या आत शेतकऱ्यांनी कळवायचं आहे विमा कंपनीला आणि त्यानंतर जे काय नुकसान झालेलं आहे त्याचं वैयक्तिक पातळीवरती नुकसान भरपाई दिली जाणार आहे. म्हणजे व्यक्तिगत पंचनामा करून, म्हणजे पूर्वी असं होतं की शेतकरी म्हणायचा की मी विमा भरलाय, माझं नुकसान झालंय पण मला मिळत नाही. सगळ्यांचं ज्यावेळेस पीक कापणी होईल आणि उत्पन्न होईल तर त्यावेळेस ते ठरेल. पण याच्यात हे खूप चांगलं केलेलं आहे की व्यक्तिगत शेतकऱ्याचं त्यांनी नुकसान जर झालं आणि त्यांनी बँकेला कळवलं किंवा कंपनीला कळवलं तर 48 तासाच्या आत कळवणं फक्त गरजेचं आहे. त्याचा व्यक्तिगत पंचनामा करून नुकसान भरपाई ही दिलं जाणार आहे. मला वाटतं पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये वाघ साहेब हे देखील आहे की त्या ठिकाणी जर पिकाचं अतिवृष्टीमुळे नुकसान जर झालं आणि ते नुकसान 50% पेक्षा जास्त आहे असं सकृतदर्शनी जर निदर्शनास आलं तर थेट त्याच वेळेस जे आहे ते 25% नुकसान भरपाई देण्याचं प्रावधान जे आहे ते ह्या योजनेमध्ये आहे. बरोबर आहे? म्हणून तुम्ही म्हणतो एक क्रांतिकारी योजना म्हणून शेतकरी बांधवांसाठी ही योजना आहे खऱ्या बरोबर. आपल्या नाशिक जिल्ह्यातनंच एक शेतकरी आपल्याला फोनवरनं काही प्रश्न विचारू शकतात. दत्तात्रय शिंदे, दत्तात्रयजी आपला प्रश्न विचारा. हो सर. हॅलो. हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे, आता जे राज्य शासनानं जो पीक कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर असे जे पुनर्गठन झालेले शेतकरी आहे किंवा जे थकीत कर्ज आहे असे या विमा योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात का? अत्यंत चांगला प्रश्न आहे हा. वाघ साहेब काय सांगू शकाल या प्रश्नावर? यामध्ये मागच्या वर्षी जे काही 50 पैशाच्या आतमध्ये आणेवारी जाहीर झालेली जे काही गावं आहेत अशा शेतकरी बांधवांचं पीक कर्जाचं पुनर्गठन करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत आणि ती प्रक्रिया सुरू आहे. पण ज्या शेतकरी बांधवांचं कर्जाचं पुनर्गठन बँका करतील, सोसायट्या करतील त्या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा चालू वर्षी हे पीक कर्ज मिळेल आणि त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येईल. नाही, किंबहुना मला तर असं म्हणायचंय की जे कर्जदार शेतकरी त्यांच्यासाठी तर ही कंपल्सरीच योजना आहे. कंपल्सरी. म्हणजे याच्या संदर्भात मी सांगू शकतो की तुमचं जे गेल्या वर्षी कर्ज घेतलेलं आहे त्याचं पुनर्गठन म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये ते विभागून दिलं जाणार आहे आणि तुम्हाला नव्यानं पुन्हा पीक विमा म्हणजे पिकासाठी कर्ज जे आहे ते चालू वर्षी दिलं जाणार आहे. पिकाकरता चालू वर्षी जितकं कर्ज दिलं जाईल त्याच्यातून तुमचा विमा हप्ता हा वळती करून घेतला जाईल आणि तुमचा पीक विमा योजनेमध्ये सहभाग हा कंपल्सरी त्या ठिकाणी होईल. त्याच्यामुळं आपल्याला जे आहे ते पीक विमा योजनेत सहभागी होता येईल. समजा आपण पीक कर्ज जर घेतलं नाही नव्यानं तरी देखील आपण व्यक्तिगत पातळीवर नॉन लोनी फार्मर म्हणून डायरेक्ट बँकेमध्ये जे आहे ते आपण विमा रक्कम भरून त्याच्या सहभागी होऊ शकता. आपण अनेक प्रश्न घेतलेले आहेत. तत्पूर्वी मला एक सांगा वाघ साहेब की ह्या योजनेमध्ये आमचा शेतकरी कधीही भाग घेऊ शकतो का? म्हणजे त्याला काही कालमर्यादा आहे? काय सांगू शकाल? या योजनेमध्ये शेतकरी बांधवांना सहभागी होण्यासाठी 31 जुलै अखेरपर्यंतची शेवटची मुदत आहे. म्हणजे खरीप हंगाम. खरीप हंगाम. त्याच्यामुळे आता जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर जे आमचे शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये जे काही पिकं पेरतील त्या भागामध्ये जे काही खरीपाची पिकं असतील ते पिकं पेरणी झाल्यानंतर त्यांनी लगेच विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू करावी. यामध्ये पीक पेरणी झाल्यानंतर 7/12 उतार्यावर तलाठ्याकडे जाऊन त्याची पिकाची नोंद करणं, 7/12/8चा उतारा घेणं आणि विहित नमुन्यातला अर्ज जर तो त्यांनी कर्ज घेतला असेल तर त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन तो फॉर्म भरणं, हप्त्याची रक्कम त्या कर्ज खात्यामधून
बँकेला वर्ग करायला लावणं विमा कंपनीकडे आणि घोषणापत्र त्यांच्या म्हणजे ताब्यात 31 जुलै ही तुमची खरीप शेवटची हंगामासाठी, मुदत आहे. रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर आहे वाटतं. सावंत साहेब, एक शेतकरी जो आहे तो त्याच्या पिकाकरता जास्तीत जास्त किती रकमेकरता जो आहे तो विमा उतरू शकतो? सर्वसाधारण ह्या योजनेमध्ये आपण बघितलं तर पीक कर्ज त्यांनी घेतलेला आहे शेतकऱ्यांनी. तो पीक कर्जाचा दर जो आहे तो राज्यस्तरीय समितीने निश्चित केलेला आहे बरोबर. आणि तेवढ्या रकमेपर्यंत त्यांना विमा घेता येईल. बरं, आता एक सांगा की हे जे काही पीक कर्जाची रक्कम आहे ती म्हणजे विमा संरक्षित रक्कम झाली, तर याकरता जे पूर्वी अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी असतील, अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी असतील किंवा जनरल शेतकरी आहे, तर त्यांना पीक विमा हप्त्यात शासनामार्फत काय अनुदान आहे का? नाही, पूर्वीच्या योजनेमध्ये असं वेगळं अनुदान होतं, पण या योजनेमध्ये सरसकट सर्व शेतकऱ्यांना अनुदान आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये 2%, रबीमध्ये 1.5% आणि जी व्यापारी पीक आहे त्याच्यामध्ये 5% एवढा विमा हप्ता आहे. आणि त्याच्या वरची जी विमा हप्त्याची रक्कम आहे ती राज्य आणि केंद्र सरकारमार्फत अनुदानाच्या स्वरूपात ही विमा कंपनीला दिली जाणार आहे. बरोबर, म्हणजे मगाशी वाघ साहेबांनी सांगितले की काही खरीप पिकांना 3.5% होती, आता त्या ठिकाणी शेतकऱ्याचा 1.5% वाचणार आहे. आता कांद्यासारख्या काही पिकांच्या ठिकाणी 17% होतं, कापसासाठी 21% पर्यंत विमा हप्ता होता, तो आता या ठिकाणी 5% पर्यंत 2% पर्यंतच आहे. तो फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला हा दिलासा जो आहे तो या माध्यमातून मिळालेला आहे. मला सांगा की याच्यामध्ये बँकांचा सहभाग नेमकी कोणत्या स्वरूपाचा आहे? याच्यामध्ये बँकांचं आपण बघितलं तर ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची आहे, कंपल्सरी आहे. त्यामुळे बँकांनी त्यांच्याकडे जे कर्ज घेतलेले शेतकरी आहेत त्यांचा विमा हप्ता जो आहे तो जो दर ठरलेला आहे ते विमा हप्ताचा दर आणि विमा संरक्षित रक्कम याच्यानुसार त्यांनी तो विमा हप्ता घ्यायचा आहे. आणि विमा हप्त्याची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना अतिरिक्त मंजूर करायची आहे बँकेने. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कॅश किंवा स्वतः विमा हप्ता भरायचा नाहीये. बिगर कर्जदार शेतकरी मात्र बँकेत आला तर त्यांनी स्वतः पैसे भरायचे आहेत. हे पैसे घेतल्यानंतर विमा प्रस्ताव पत्रक बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा आणि कर्जदार असेल तर त्यांचा विमा हप्ता हा एकत्रित करायचा आहे आणि तो आमचं एक डिक्लेरेशन फॉर्म असतं ज्याला आपण घोषणापत्र म्हणतो, त्याच्यामध्ये एकत्रित करून विमा कंपनीला पाठवायचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा नुकसान भरपाईची रक्कम येणार आहे ती नुकसान भरपाईची रक्कम देखील ज्या पद्धतीने विमा कंपनी ठरवेल त्या दराने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करायचा. बरोबर, बँकांच्या मार्फत ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता वाघ साहेब, शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप उत्सुकता आहे की ही नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती प्रत्येक मंडलनिहाय स्वतंत्र वेगवेगळी असते, तर नक्की ही नुकसान भरपाईची रक्कम कशी काढली जाते? पूर्वीच्या पीक विमा योजनेमध्ये नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ही पीक कापणी प्रयोगानुसार जे काही मागच्या 5 वर्षाचं सरासरी उत्पादन होती त्यानुसार ती नुकसान भरपाई त्या शेतकरी बांधवांना दिली जात होती. आणि त्या योजनेमधली ही महत्वाची त्रुटी बाजूला करून आता या नवीन पीक विमा योजनेमध्ये जे काही नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे त्यांनी जे काही पीक विम्याचं संरक्षण जे काही उतरवलं असेल 60%, 70%, 80%, 90% पर्यंत आणि जो हप्ता भरलेला असेल त्या अनुषंगाने नुकसान भरपाई जी काढली जाईल, नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे बरोबर उंबरठा उत्पन्न वजा प्रत्यक्ष आलेले उत्पन्न भागिले उंबरठा उत्पन्न गुणिले विमा संरक्षित रक्कम, म्हणजे या योजनेमध्ये शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळत असताना गाव हा घटक, या सूत्रानुसार ठरणार आहे. मग तो गाव घटक असेल किंवा रेव्हेन्यू मंडळ असेल किंवा तालुका असेल, आता राज्य शासन ते ठरवेल. सावंत साहेब, ही जी उंबरठा उत्पन्न पातळी आहे ती नक्की कशी निश्चित केली जाते किंवा उंबरठा उत्पन्न कसं काढलं जातं, काय आपण सांगू शकाल? उंबरठा उत्पन्न आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये काय असतं की पूर्वीच्या योजनेमध्ये आपण मागील 5 वर्षाची सरासरी घेतो. बरोबर. या योजनेमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये मागील 7 वर्ष, त्याच्यातली नैसर्गिक आपत्तीची 2 वर्ष वगळणार आपण आणि जाहीर शासनाने जे करणार आहे आणि त्या जी सरासरी येईल त्याला गुणिले जोखीम स्तर, त्या पिकाचा जो जोखीम स्तर आहे. म्हणजे आता जसं वाघ साहेब म्हटले काही पिकांना 70%, 80%, 90%, म्हणजे जे 5 वर्षाचं सरासरी उत्पन्न आहे गुणिले जोखीम स्तर बरोबर जे उत्पन्न येतं त्याला आपण जोखीम उंबरठा उत्पन्न असे म्हणतो. आणि त्या उंबरठा उत्पन्नापेक्षा जर चालू वर्षीच्या पीक कापणी प्रयोगात जर त्याचं सरासरी उत्पन्न कमी आलं तर मात्र जे आहे तर त्या पद्धतीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई ही दिली जाते. आता शेवटचा एक प्रश्न विचारतो की शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी, या योजनेच्या अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा? थोडक्यात सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेच्या बाबतीमध्ये अधिक माहितीसाठी गाव पातळीवर कृषी सहाय्यक आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, कृषी सेवक आहेत, आमच्या काही केंद्र शासनाच्या योजनांमध्ये जे काही व्हॉट्सॲप, क्रॅप्सॲपमध्ये काम करणारे म्हणजे कृषी विभागाचा कोणताही कर्मचारी किंवा तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा. मित्रहो, आज आपण या भारतीय कृषी विमा कंपनीच्या संदर्भामध्ये इथं खूप चांगली माहिती या ठिकाणी घेतली आहे. मला वाटतं निश्चितच त्याचा फायदा या चालू खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकरी घेतील. मित्रहो,
आमचा हा कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. इथं टीव्हीवर स्क्रीनवर आपला ईमेल ॲड्रेस दिसतोय, कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com, तसेच कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. आपण आम्हाला फेसबुक वर देखील आम्हाला फॉलो करू शकता. तसेच हे जे कार्यक्रम आहे ते आपण यूट्यूबवर देखील आपण बघू शकता. त्याच्यासाठी जे काही वेबसाईट्स आहेत तर त्याचा पत्ता या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिलेला आहे. मित्रहो, आजच्या ह्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या संदर्भात आपल्याला खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल वाघसाहेब, दूरदर्शन केंद्र वरळीच्या वतीने मी आपल्याला खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सावंत साहेब, आपण देखील या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती दिली या ठिकाणी शेतकऱ्यांना, त्यासाठी आपले देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी शेतकरी बंधूंनो खूप चांगले प्रश्न विचारले आणि कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला माहिती घेता आली. त्याबद्दल ज्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा कृषी दर्शन कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.